आणि अशाच माझ्या 10 एकर पूर्ण प्लॉट चांगल्या मालाचे आहे। असे जर दर वर्ष म्हणजे 2 महिने टिकून राहिले तर मला 1 कोटी 1.25 कोटीची द्राक्षे 100% होणार आहे। माझं नाव सदानंद जगन्नाथ उगले, राहणार धारकल्याण, तालुका जिल्हा जालना। मी 2000 साली 10वी पर्यंत शिक्षण घेतलं। त्यानंतर मी जानेवारी 2000ला द्राक्षाची 624 झाडाची प्लॉट लावली। मी त्यावेळेस नवीन होतो, पण कडवंचीचे माझे मित्र आंबिलवादे सर जे आज तुमच्या आयडियल कंपनीत आहे त्यावेळेस ते काही कंपनीत नव्हते, पण त्यांचा मला एक जवळजवळ 15 वर्षापासून माझं त्यांचं चांगले कॉन्टॅक्ट आहे। तर मी द्राक्षे 624 झाडाची प्लॉट 2001 साली त्याचे कलमा भरल्या। त्या प्लॉटला सोनाकाशी व्हरायटी भरली, तर ती प्लॉट माझी 3 वर्षानंतर चालू झाली। त्यानंतर हळूहळू मला चांगलं उत्पन्न मिळू लागलं। त्यानंतर 2005 पासून मला उत्पन्नात गती आली। त्यानंतर मी त्या उत्पन्नावर डेव्हलपमेंट करत 2008 मध्ये एक 1600 झाडाची पुन्हा प्लॉट लावली। ती प्लॉट चालू झाली। त्यानंतर 2 वर्षानंतर परत मी दुसरी एक 1.5 एकराची प्लॉट लावली। असं करत मी आता 10 एकर क्षेत्रापर्यंत पोहोचलाय। माझ्याकडं वडिलोपार्जित 10 एकर जमीन होती। त्यानंतर ह्या द्राक्षाच्या पिकावर माझ्याकडे ज्यावेळेस 6-7 एकर द्राक्ष झाले तेव्हा मी दोन वेळेस करून आणखी 10 एकर जमीन खरेदी केली। द्राक्षाच्या पिकावर मला खूप असे चांगले उत्पन्न मिळत गेले। त्यानंतर मी त्या प्लॉटवर 10 एकर प्लॉट माझ्या चालू झाल्या सर्व। जवळजवळ एक 2015 मध्ये माझ्या सर्व 10 एकर द्राक्षाचे प्लॉट चालू झाल्या। त्यानंतर मला कंटिन्यू मध्ये चांगलं उत्पन्न मिळत आहे। त्या उत्पन्नापासून माझी खूप काही प्रगती झाली। त्यानंतर 10 एकर जमीन घेतली मी, काही अशी ज्या शहरामध्ये प्लॉट घेतले, शहरामध्ये घराचं काम केलं, शहरामध्ये आणखी काही डेव्हलपमेंटसाठी पुन्हा प्लॉट घेतले। असं करत मी हायवे धारकल्याण जालना सिंदखेड राजा रोडला 1 एकर जमीन घेतली। असं काही मला द्राक्षाने खूप काही दाखवून दिलं की आपण द्राक्षावर काही पण प्रगती आपली होऊ शकते। पण त्यासाठी द्राक्षाचं काम अगदी नीटनेटकेपणाने करायला पाहिजे, त्याशिवाय ते होऊ शकत नाही। ते आपल्या कामामध्ये सातत्य असायला पाहिजे। त्यानंतर आपण द्राक्षासाठी जे खतं औषधं वगैरे सगळं वापरतो, यापैकी मी जवळपास 31% औषधी आयडियल कंपनीची, आयरिस असेल, आयमिक्स असेल, असे त्यांचे भरपूर प्रॉडक्ट आहे, भरपूर वापर केलेला आहे आणि त्यांचे रिझल्ट पण सुंदर आहे। आता मी चालू वर्षी 2026 साली माझी आता एक सुपर सोनाकाची प्लॉट चालू आहे। ती 50,000ची प्लॉट चालू झाली 7 तारखेला चालू झाली, 7 फेब्रुवारीला, 7 मार्चला चालू झाली। तर आता आज 3 दिवस झाले चालू होऊन। त्या प्लॉटमध्ये एकरी मला 20 टन माल मिळतोय। तिचे दर आहे 75 रुपयाचे। तर त्या प्लॉटमध्ये जवळपास मला एक 16-16.5 लाख रुपये मिळत आहेत। आणि अशाच माझ्या 10 एकर पूर्ण प्लॉट चांगल्या मालाचे आहे। असे जर दर वर्ष म्हणजे 2 महिने टिकून राहिले तर मला 1 कोटी 1.25 कोटीची द्राक्षे 100% होणार आहे, अशी मला अपेक्षा आहे। द्राक्ष म्हटलं तर पाण्याचा विषय मुख्य आहे। तसं आपण छाटणी लवकर जर सप्टेंबरमध्ये घेतली तर आपल्याला पाणी कमी लागतंय। ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत आपण छाटणीला जर गेलो तर पाण्याचं नियोजन चांगल्यापैकी लागतंय। त्यामुळे ह्या द्राक्षाची लागवड केल्यानंतर आम्हाला पाण्याची गरज भासू लागली। तर आम्ही हळूहळू द्राक्षाच्या उत्पन्नावर एक 3-4 वर्षानंतर पिरकाल्यांच्या धरणावरून 2 पाईपलाईन केल्या, तिथे 3 विहिरी केल्या। त्यानंतर आम्हाला पाण्याचा सोर्स आता चांगला झाला आहे। त्यानंतर एवढं असून पण आम्ही मी 2.5 एकरमध्ये शेततळे केले। शेततळ्यामध्ये एक जवळपास 1200 तास माझ्याकडे पाणी स्टोअर असते। कधी संकटकाळी आपल्याला जर पाण्याची अडचण आली, काही समजा दुष्काळ आहे, त्यावेळेस शेततळ्याचा खूप फायदा झाला आणि तो फायदा कंटिन्यू होतोय। पाण्याचा सोर्स शेततळ्यातून खूप चांगला आहे। द्राक्षे करताना आपण रासायनिक खतं, वॉटर सोलेबल, त्यानंतर औषधी हे तर वापरतोच, पण याला आपल्याला मुख्य जोड कशाची पाहिजे तर ती पाहिजे शेणखताची। अगोदर मी 10-12 वर्ष अगोदर फक्त शेणखत वापरायचो। त्यानंतर असं मला माहिती मिळाली ती तज्ज्ञ शेतकऱ्याकडून किंवा आपले आयडियल कंपनीचे आंबिलवादे सरांकडून, आणखी त्यांचे जाधव सर, असे यांनी मला माहिती दिली की बाबा आपण मळी वापरायला पाहिजे। तर मी आपली कारखान्याची जी मळी आहे, एक 6-7 वर्षापासून मळी वापरतो। शेणखत आणि मळी मिक्स टाकल्यानंतर त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहे। तसेच मी आता यांना दाखवले पण, त्याच्यामध्ये पांढरी मुळ येण्याचा प्रभाव खूप सुंदर आहे। आणि जर द्राक्षाला पांढरी मुळ आली तर द्राक्षाचे 50% प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात।
तो फायदा शेणखताचा आणि मळीचा आहे असं मला निदर्शनात आलं आहे. मी ते प्रत्येक वर्षी वापरतोय आणि माझ्या प्लॉट 25 वर्षे झाले आता. मी एक पण वर्ष असं गेलं नाही की त्याला शेणखत टाकलं नाही. शेणखत म्हणलं तर मुख्य त्याचं आपण जसं आपल्याला आपण प्रत्येक माणूस जसं गावरान तूप घेतोय तसं ते शेणखत त्याला गरजेचं आहे. धन्यवाद सर.